हवेचा हंगाम एकदम रुपयातून 4 नाही, म्हणजे 100%तून 10% पण नाही आहे, अशी परिस्थिती आहे. यावेळी वातावरण एकदम बेकार होतं. पावसामुळे थोडं खराब झालं, त्यामुळे झाडावर राहिलंच नाही काय, कुठेतरी किरकोळ किरकोळ असा माल आहे. आता जो तुम्ही किती वेळा आजपर्यंत ही हल्ली या जांभळांची तोडणी केली? यावेळी या सीझनला फक्त 2 वेळा आम्ही जांभूळ आतापर्यंत तोडले. त्यात पण एकदम कमी माल, म्हणजे जे आम्ही 25-50 पार्सल काढायचे ते आता 10 किंवा 12 पार्सल आम्ही काढतो. आताचा जो रेट आहे, तुम्ही आता मुंबईला पाठवणार, तो रेट कसा असेल? आता काय किमतीने? त्या किमतीत ते आता ते लोकल दलाल लोकल त्या हिशोबाने लावणार, त्या हिशोबाने आपल्याला रेट भेटणार. पण रेट वाढतच नाही कधी, किती वर्ष माल कमी असून दे काय असून, मालाचा रेट कधीच वाढत नाही. मालाचा रेट उलट कमीच होत असतो. त्यावेळी आता माल कमी आहे तर रेट वाढायला पाहिजे, तर 3, 3.5, 4च्या आसपास, म्हणजे 40 रुपये किलो असं जायला पाहिजे, पण ते जात नाही. म्हणजे 20 रुपये असाच भाव चालतो आहे सध्या. एकंदरीत मोलमजुरी किंवा माणसं कामगार घालून हा व्यवसाय परवडतो का? व्यवसाय माल असेल तेव्हा तो कामगार घालायला, त्यांना फिरवायला पण परवडते. कामगार घालून सगळ्यांचा पोट पण भागवत आहेत. पण ह्यावेळी जर मालच कमी असेल तर त्याच्यात ते होत नाही. आम्ही ह्यावेळी या सीझनला लॉस होणार.